नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 18 जून 2024 मंगळवार। बघूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। लोकसभा निवडणुकीचा धुळा बसतो ना बसतो तोच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलाय। 12 जुलै रोजी 11 जागांसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे। विधान परिषद सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला खान दुरानी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉक्टर वजद मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत पाटील यांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपतोय। 25 जून रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल। 2 जुलैला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 5 जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। मुंबई हायकोर्टात आज झालेल्या सुनावणीत आरटी प्रवेश प्रक्रिया सुनावणी 11 जुलैपर्यंत पुढे ढकलली। आज झालेल्या सुनावणीत पुण्यातील 1 आणि मुंबईतील 2 शिक्षण संस्थांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली, त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली। कोर्टाने हस्तक्षेप याचिका दाखल करून घेत त्यांना 10 दिवसांची मुदतवाढ दिली। अंतिम सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे। व्यवस्थेची फसवणूक करणारा माणूस डॉक्टर होतो, तो समाजासाठी त्याहून धोकादायक आहे असे म्हणत सुप्रीम कोर्टाने आज नीट यूजी प्रकरणी एनटीएला नोटीस बजावली। कोर्टाने म्हटले की कोणाकडून साधा निष्काळजीपणा झाला असेल तरी त्यावर पूर्णपणे कारवाई झालीच पाहिजे। मुलांनी परीक्षेची तयारी केली आहे, त्यांची मेहनत आपण विसरू शकत नाही। एकही बनावट डॉक्टर सापडला तर संपूर्ण परीक्षा रद्द करावी। परीक्षेत इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर झाल्याचे पुरावे आहेत, मात्र किती विद्यार्थ्यांनी त्याचा वापर केला हे सांगता येणार नाही। अशा परिस्थितीत परीक्षा रद्द करणं आवश्यक आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी करत उपोषणाला बसलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे। लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री गावात उपोषणाला बसलेत। त्यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी पाणी घेणेही बंद केले, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार समता परिषदेच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी हाके यांची भेट घेतली। वसई येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। वसई पूर्व चिंचपाडा येथे भर दिवसा रहदारीच्या रस्त्यावर आरती यादव या 20 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली। तिने ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्या प्रियकर रोहित यादव यानेच भर रस्त्यात तिची निर्घृणपणे हत्या केली। प्रियकर तिच्यावर हल्ला करत असताना अनेक लोक रस्त्याने ये जा करत होते। काही जण फक्त बघायची भूमिका घेऊन उभे राहिले, तर काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ देखील बनवला, पण कुणी या मुलीला वाचवण्यासाठी पुढे गेलं नाही। पंढरपूर कराड रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली। यात 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 3 महिला गंभीर झाल्या आहेत। पंढरपूर कराड रोडवरील कटफळ येथे हा अपघात झाला। जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला पाठवण्यात आले आहे। प्राथमिक माहितीनुसार चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। अपघातातील मृत आणि जखमी महिला कटफळ येथील रहिवासी असून या महिला मोलमजुरीचे काम करून चिकमगुद येथून दुपारी घरी परत येत होत्या। त्याचवेळी पंढरपूरकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना उडवले। लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या 3 आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा यापूर्वीच दिला आहे। आता धारावी मतदारसंघातील आमदार वर्षा गायकवाड यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे। याशिवाय काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि संदीपान भुमरे हे 3 आमदार राजीनामा देणार आहेत। भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने आणखी एक नवा टप्पा गाठला आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात स्मृतीने शानदार शतक झळकावले। या कामगिरीच्या जोरावर स्मृतीच्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या 3 खेळाडूंमध्ये समावेश झाला आहे। आयसीसीने आज महिला खेळाडूंची एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली। यामध्ये इंग्लंडची फलंदाज सायवर ब्रंट पहिल्या स्थानकावर आहे, तर श्रीलंकेची फलंदाज मारी अटापट्टू दुसऱ्या स्थानकावर घसरली आहे। न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। यंदाच्या T20 विश्वचषकात न्यूझीलंडच्या संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला। त्यानंतर तडकाफडकी ट्रेंट बोल्टने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे। ट्रेंट बोल्टने 13 वर्ष न्यूझीलंडचा सलामीचा वेगवान गोलंदाज म्हणून मैदान गाजवले। पहिल्या षटकाचा राजा आणि फलंदाजाचा कर्दनकाळ अशी बिरुंद त्याला मिळाली।
प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजाराची लागण झाली आहे. अलका याग्निक यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करून तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की त्यांना दुर्मिळ आजार जडला आहे, त्यामुळे अलका याग्निक यांना दोन्ही कानांनी कमी ऐकायला येत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा व्हायरल अटॅक असून त्याला यातून लवकर बरे वाटावे यासाठी चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन केले आहे.